नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम सणासुदीला खास असा मेनू, स्वादिष्ट, थंडगार आणि गरमागरम अशा पुऱ्या। सण असो किंवा एखादा खास दिवस असो, श्रीखंड पुरी म्हणजे आनंद। श्रीखंडासाठी इथं मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि एक सुती कापड ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दही ओतून घेतलं। त्याचं व्यवस्थित पाणी थोडंसं खाली निघून गेलं की मग आपण कपडा गोळा करायचा आणि थोडासा हलक्या हाताने पिळून घ्यायचा आणि त्या कपड्याला व्यवस्थित अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे। आणि त्याच्यावरती आता आपल्याला एक जाड भांडं किंवा तुम्ही खलबत्त्याचंही ठेवू शकता। व्यवस्थित असं आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपलं दही आंबट होत नाही। आता आपण सकाळी पुरीचं तयारी करूया। त्यासाठी इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा पिठी साखर, 2 चमचे रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन, थोडंसं मीठ ॲड करू, थोडा ओवा, पचण्यासाठी हलक्या होतात याने पुऱ्या, आणि 2 चमचे कच्चं तेल घालायचं आहे। ते व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे। तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या तेलकट होत नाहीत। व्यवस्थित असं आपलं पीठ आता मळून झालेलं आहे आणि ते आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजायला ठेवायचं आहे, कारण की यामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे, तो थोडासा भिजायला लागतो, म्हणून कठीणच आपल्याला मळायची आहे कणिक। आता ती आपल्याला साईडला ठेवू आणि आपण आपलं श्रीखंडाचं दही बघूया। ते व्यवस्थित असं त्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे, पनीरसारखं तयार झालेलं आहे। आता आपण याच्या पुढची प्रोसेस करूया। ते आपण चाळणीवरती काढून घेऊया व्यवस्थित असं, आणि ते आपल्याला एका फुलपात्राने किंवा चमच्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्या। आणि स्मॅश करतानाच तुम्ही साखर टाका। 1 वाटी दही घेतलं असेल तर त्याच्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर वापरा, किंवा तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण हे व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलेलं आहे दही, आणि ते आता आपल्याला थोडंसं फेटायचं आहे, त्यामुळं आपलं क्रीमी बनतं। आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकू आणि केशराचं दूध थोडंसं ॲड करायचं आहे, जास्त नाही ॲड करायचं, नाहीतर ना ते आपलं पातळ होण्याची शक्यता असते। व्यवस्थित असं आपण आता हे मिक्स करून घेतलं आणि याच्यावरती आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल। आपलं व्यवस्थित असं श्रीखंड तयार झालं आहे, क्रीमी बनलेलं आहे, खूपच छान। आता आपण पुऱ्या करून घेऊया। त्यासाठी इथे मी कणिक ठेवली होती, ती व्यवस्थित अशी एकसारखी करून घेतली तेल लावून, आणि त्याचे गोळे तयार करून घेतले। गोळेही आपल्याला एकसारखे तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या एकसारख्या अशा दिसतील। आता आपण गोळे तयार करून घेतले। आता आपण पुरी लाटूया। पुरी लाटतानाही तुम्ही पीठ लावायचं नाही, पिठाची गरज लागत नाही कणिक कठीण असेल तर। आलटून पालटून लाटायची नाही, एकसारखी लाटायची आणि अशी जाड ठेवायची आहे। आता तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये, आपण पुऱ्या तळून घेऊया। तेल आपलं गरम, जास्त पण गरम नको आणि थंडही नको, व्यवस्थित असं गरम झालं का बघून मग आपण पुरी सोडून घेऊ आणि छान अशी सोनेरी कलरवरती तळून घेऊया। व्यवस्थित अशा सोनेरी कलरवरच्या पुऱ्या खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। आता आपली पुरी तळून झाली आहे। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। व्यवस्थित अशा सोनेरी रंगावरतीच तळा, त्यात दिसायलाही खूप छान दिसतात आणि कच्च्याही लागत नाही। आपली पुरी तेलकटही नाही झालेली अजिबातच, कारण की आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठाने पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि रव्याने फार वेळ टम्म फुगलेल्या पुऱ्या राहतात। बघू शकत असाल तुम्ही, व्यवस्थित आपल्या पुऱ्या झालेल्या आहे। इथं आपलं आता नैवेद्याचं ताट तयार आहे। मी भजी, कुर्मा भाजी आणि थोडेसे पापड तळले होते, भात आणि वरण होता त्यासोबतच। खूप छान
झालेला होता मेनू. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.